कंदलगाव जिल्हा परिषद कन्या शाळेत बाल आनंद मेळावा फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच बाल आनंद मेळावा खाऊ जत्रा फूड फेस्टिवल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांची विक्री केली आहे। विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव मिळावा तसेच खरेदी विक्री प्रक्रिया समजून यावी हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता। विद्यार्थ्यांच्या या जत्रेत ग्रामीण भागातील लज्जतदार खाद्यपदार्थ म्हणजेच पाणीपुरी, भेळ, चिवडा, गुलाबजामुन, पराठे, समोसा, शेंगा लाडू, चिक्की, द्राक्षे, पापड, भजी, ठोकळा, चकली, धपाटे, इडली वडा, वडापाव, सुरकुर्मा, गुलगुले, जिलेबी, डिंक लाडू, पोहे, द्वाशी, लस्सी, पावभाजी यासारख्या अनेक खाद्यपदार्थांसह पालेभाज्या आणि फळभाज्या देखील विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या। या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कंदलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आमशिद मेत्रे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय उडाणशिव, उपाध्यक्ष हिना मकानदार, माजी सरपंच रावसाहेब पाटील, पोलीस पाटील कैलास कडते, माजी उपसरपंच सायप्पा कांबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष जोडमोटे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत सलगरे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, गंगाधर जोकारे, सरपंच प्रतिनिधी धनेश कडते, लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे, लोकतंत्र न्यूज चॅनलचे उपसंपादक पत्रकार राहुल उडाणशिव आणि कंदलगाव येथील महिला वर्ग यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमास वरील मान्यवरांसह जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक संजय कोले, राजकुमार कोरे, वनिता बिराजदार, राजेश्वरी कांबळे, आशा मुळीक, प्रभाकर इंगळे, कंदलगाव केंद्राचे शाळेचे शिक्षक कल्लाप्पा धुमाळी यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालकवर्ग, कंदलगाव येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज कंदलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळावा या ठिकाणी शिक्षकांनी घेतलेला आहे, आयोजित केलेला आहे। तर त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। कारण जे आमचे मुलं आहेत या ठिकाणी शिकत आहेत त्या मुलांना व्यवहार ज्ञान मिळावं, त्या मुलांना व्यवहारातील ज्ञान मिळावं, व्यवहारात देवाणघेवाण कशा पद्धतीने असतं, विनियोग कशा पद्धतीने असतं याची माहिती आज या ठिकाणी त्यांना दिलेली आहे। त्यांना कालपासून त्यांनी सांगितलेलं आहे आपण एखादी वस्तू दिलो तर त्या वस्तूच्या मोबदल्यात आपण पैसे घ्यावेत, म्हणजे व्यवहार काय असतो हा त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात यावं म्हणून हा घेतलेला आणि एक आनंदाचा या ठिकाणी क्षण सर्व शिक्षकांनी घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व शिक्षकाचं मनापासून आभार मानतो, मुख्याध्यापकांचा आभार मानतो आणि सर्व शालेय शिक्षण समिती सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो। धन्यवाद। माझे नाव सौ निर्मला संतोष जोडमोटे, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक कन्या प्रशाला। तर आज शाळेमध्ये मुलींनी स्टॉल ठेवले आहेत। वडापाव, गुलाबजामुन, कोण चकली, तर कोण पापड, कोण पाणीपुरी असे घेतले आहेत। त्या मुलींमुळे आम्हालाही कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा लागत आहे व चांगल्या प्रकारे कार्यक्रम करत आहेत। मी संजय कल्लाप्पा कोरे, मुख्याध्यापक दीपक कन्या शाळा कंदलगाव। गेल्या 8 वर्षापासून या शाळेत मी कार्यरत आहे आणि सर्व गावकरी, पालक, तसे गावचे सरपंच, आमचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या सहकार्याने शाळेची गुणवत्ता वाढत आहे आणि वर्षभर आम्ही विविध उपक्रम घेतो। सुरुवात जूनमध्ये शाळा प्रवेशोत्सव, नंतर जुलैमध्ये आषाढी दिंडी असते, नंतर नागपंचमी, दिवाळीला फराळ वाटप, त्यानंतर असे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, सहल, शैक्षणिक क्षेत्रभेट असे उपक्रम घेत असतो। आणि आज देखील आम्ही सर्व मुली, आमच्या शाळेतील सर्व मुलींनी मिळून खाऊ विविध पदार्थ त्याने आणलेले आहेत। अशी ही आमची शाळा अतिशय सर्वांग सुंदर आहे आणि सर्व मुलींची शाळा विशेष म्हणजे वार्षिक स्नेह संमेलनामध्ये आमच्या शाळेचे पट 146 आहे। 146 पैकी 146 मुली यांचा सहभाग होता। अशी ही गुणवत्तापूर्ण आमची शाळा आहे। यासाठी सर्व गावकरी, ग्रामस्थ, आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच सदस्य, उपाध्यक्ष सर्वांचं आम्हाला वेळोवेळी खूप सहकार्य मिळतं। या सर्वांच्या सहकार्यामुळेच चालू वर्षी आमच्या शाळेला पटनोंदणी सुरू झालेली आहे। आता सध्या पहिलीला 10 मुली दाखल झालेल्या आहेत। तरी गावकऱ्यांनी आणि पालकांनी जास्तीत जास्त मुली आमच्या शाळेत दाखल करावी असे मी शाळेच्या वतीने विनंती करतो।